एक तर हे स्पेलिंग येतं किंवा दोन्ही स्पेलिंग येऊ शकतात. म्यू म्यू. ठीक आहे. त्यानंतर आहे काऊ. तुम्हाला लर्न करायची आहे हा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. काऊ, काऊच्या यंग वनला म्हणजे पिल्लूला म्हणतात काफ. इथे य सायलेंट आहे, काफ. आणि त्याच्या घराला म्हणतात काऊ शेड किंवा फक्त शेड येऊ शकते हा, काऊ शेड. आणि त्याचा साऊंड आहे मू. साऊंड मू. मंकी. त्यानंतर आपला एनिमल, ट्री एनिमल, ट्रीवर राहतो हा. इन्फॅन्ट किंवा बेबी एनिमल. मंकीच्या पिल्लूला काय म्हणतात? इन्फॅन्ट किंवा बेबी एनिमल, मंकी. ठीक आहे. त्यानंतर त्याचं घर ट्री टॉप, हा, ट्री किंवा ट्री टॉप. ठीक आहे. आणि त्याचा साऊंड कसा आहे? चॅटर. बघा त्याचा सुरू असतं ना, चॅटरिंग. त्यानंतर लॉयन आणि टायगर हे दोन्ही जे ॲनिमल आहेत त्यांचं यंग वन, होम आणि साऊंड सारखाच येतो. यंग वन असतं कब. अटकत आहे का बेटा? पाहू द्या एक मिनिट. मी माझं शिकवणं सुरू केलं. हा, बघते चालेल. आता येतो का माझा आवाज क्लिअर? सांगा, मोठ्याने बोलू. ओके. गुड इव्हनिंग पार्थ, आदित्य, आदेश, सना. ओके, आवाज येतोय माझा? हा, नाही अटकत, बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. ओके लक्ष. हा, ज्यांना येतो ना बेटा त्यांनी रिफ्रेश करून घ्या किंवा बॅक जा, पुन्हा या. ओके आरव. हा, त्यानंतर लायन टायगर आपलं सुरू होतं. लायन आणि टायगर यांच्या पिल्लाला म्हणतात कब. कब. त्याच्या होमला म्हणतात डेन आणि त्याच्या साऊंडला म्हणतात रोअर. टायगर आणि लायन कसं म्हणतात? रोअर. त्यांचा आवाज जो असतो डरकाळी फोडणे मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला, तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात बेटा? रोअर. हे तुम्हाला जनरली नाही आवश्यक आहे, कारण याचं काम तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये पडणार आहे. जिथे जिथे इंग्लिश आलं, इंग्लिश ग्रामर आलं, ग्रामर जरी आलं तरी हे जे ॲनिमल्स आणि बर्ड्स, यंग वन्स, होम्स आणि साऊंड्स हे तुम्हाला कोणत्याही परीक्षा द्या समोर, म्हणजे हे 4वी 5वी 8वी पर्यंतच नाही, त्यानंतर 10वी 12वी झाल्यानंतर आपण कोणत्याही परीक्षा जरी देतो ना बेटा, तर त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये यांचे मराठी सुद्धा तुम्हाला नाव माहिती पाहिजे. त्यांच्या पिल्लूला काय म्हणतात, त्यांच्या घराला काय म्हणतात आणि त्यांच्या साऊंडला काय म्हणतात हे तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये यायला हवे. मराठीमध्ये सुद्धा आहे तुम्हाला. आणि हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही एक्झाम द्याल, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तोपर्यंत तुम्हाला हे येणारच आहे. त्यामुळे आता तुम्ही लहान आहे, आता जर तुम्हाला ते चांगले क्लिअर झाले तर तुम्हाला समोरच्या परीक्षामध्ये चांगले मार्क्स मिळायला कठीण जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आऊल. आऊलच्या पिल्लूला पा, आऊल आउलेट. इटी लागलाय फक्त. आउलेट. नेस्ट. कुठे राहतो तो? आऊल कुठे राहतो? नेस्टवर राहतो. आणि साऊंड फूट. साऊंड काय म्हणते त्याचा? फूट. त्यानंतर बी. बीच्या पिल्लूला म्हणतात लार्वा. लार्वा. आणि बी हाईव किंवा फक्त हाईव पण येऊ शकतं. हा जो बी आहे हा बी हाईव पण येऊ शकतो किंवा फक्त हाईव. बी न येता फक्त हाईव पण ऑप्शन मध्ये दाखवू शकतं. आणि त्याचा साऊंड आहे बज. तर माहितीच आहे, बी बज करते, असा बजबज आवाज करते. त्यानंतर डक. डकच्या पिल्लाला म्हणतात डकलिंग. काय म्हणतात? डकलिंग. आणि तो पॉन्ड किंवा लेक मध्ये राहतो. डक कुठे राहतो? पॉन्ड किंवा लेक मध्ये. आणि त्याचा साऊंड जो आहे तो क्वॅक क्वॅक असा साऊंड येतो डकचा. ठीक आहे. त्यानंतर आहे हॉर्स. हॉर्सच्या पिल्लूला म्हणतात फोल. हॉर्सच्या पिल्लूला म्हणतात बेटा फोल. आणि त्याचं घर आहे स्टेबल. आणि साऊंड आहे ने. त्याचा साऊंड ने. कशाचा? हॉर्सचा. तर हे पुन्हा तुम्हाला लिहायचे आहे नोटबुक मध्ये. याचा एक स्क्रीनशॉट ज्यांनी घेतला नसेल त्यांनी घेऊन घ्या. ओके, मी पुन्हा साईडला होऊन जाते, तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल. ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हर्षल, आता बघूया समोरचे जे प्रश्न आता मी घेते त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. समजलं असेल तर करेक्ट द्यायचे. बघा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्हाला ते लर्न करायचे आहे. ठीक आहे. ओके, चला एकदा बघून घ्या, कारण मी मिटवणार आहे आता.